नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा मी परत परत एक काही चिंतन केलेलं असतं, त्याचा आधार आधी घेतो. आता देखील राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावरून कल्लोळ माजलेला आहे, तो कल्लोळ जे निवडून येण्याची शक्यता आहे, ज्या पक्षांचे उमेदवार सहजगत्या निवडून येतील, ते उमेदवार कोण असतील याच्याविषयी फारशी चर्चा होत नाहीये. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सरळ सरळ सांगितलं की 7 जागांपैकी 6 जागा या आमच्या म्हणजे महायुतीच्या येतील आणि 1 जागा विरोधी पक्षांसाठी आहे. आणि हे कोणी नाकारत सुद्धा नाही. ज्या ज्या काही चर्चा, संवाद विसंवाद, वादावाद वादविवाद होत आहेत, त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की महायुतीचे 6 उमेदवार निवडून येतील. तर त्या 6 उमेदवारांमध्ये कोणाकोणाचा समावेश असेल, भाजपतर्फे कोणाचा असेल, राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कोण असेल, एकनाथ शिंदे यांचा कोण असेल, आणि मग जो एक एक्स्ट्रा महायुतीचा येऊ शकतो, सगळ्या तिन्ही पक्षांच्या जादा मतांच्या आधारावर तो कोण असेल, तो भाजपला मिळेल की एकनाथ शिंदेना मिळेल की अजितदादांना मिळेल, याविषयी कोणीही चर्चा करत नाहीये. जी जागा 7वी आहे, ती 7वी जागा ही शरद पवारांना देणार की नाही, यावरच बातम्या बातम्या वाद विवाद रंगवले जात आहेत. बरं, गंमत अशी की वादविवाद रंगवायला हरकत नाही की काँग्रेस आणि उभाटा शिवसेना ही शरद पवारांना पाठिंबा देईल का, याच्याविषयी वादविवाद चालू आहेत. पण महायुतीसाठी महाविकास आघाडीतर्फे खरोखरच एकमेव जागा आहे, त्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांच्यावर शिक्कामोर्तब होईल का, हा मुद्दा. आणि त्याच्याही पलीकडे आणखीन एक गहन प्रश्न आहे की खुद्द शरद पवार याविषयी चकार शब्द बोललेले नाही. शरद पवारांची लाडकी कन्या सुप्रिया सुळे त्याबद्दल चकार शब्द बोलत नाही. पवारांचा सगळा वारसा, एकूण पवार परिवाराचा राजकीय वारसा ही आपली मक्तेदारी आहे, अशा थाटात आजकाल जगणारे आणि वागणारे रोहित पवार सुद्धा छाती ठोकपणे सांगत नाहीयेत की महाविकास आघाडीतर्फे शरद पवार हेच उमेदवार असतील. मग गंमत अशी निर्माण होते की शरद पवारांच्या नावावर चर्चा का होते. त्याचं कारण असं आहे की शरद पवार हे अनएक्सपेक्टेड काहीतरी करतात. त्यांच्याविषयी कसलीच गॅरंटी देता येत नाही. उद्या ते नाही म्हणतील असंही नाही, होय म्हणतील असंही नाही. हे जे काय प्रकरण आहे अनप्रेडिक्टेबल, त्यामुळे शरद पवार हे नेहमी चर्चेत राहतात आणि म्हणून हा चर्चेचा विषय. पण ज्या वेळेला असं अनपेक्षित काहीतरी होत असतं, तेव्हा त्या अपेक्षिताच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. आणि तो विचार करताना काँग्रेसने जी अट घातलेली आहे की एक जागा म्हणजे एक विधान परिषदेची जागा आणि एक राज्यसभेची जागा विरोधी पक्षांना मिळणार असेल, तर त्यातली एक जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे. ती विधान परिषदेची तरी असली पाहिजे किंवा राज्यसभेची तरी असली पाहिजे. जर राज्यसभेची जागा शरद पवारांना सोडायची असेल, तर मग शिवसेनेने, उभाठा शिवसेनेने निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला व्हावं आणि विधान परिषदेची जागा सुद्धा काँग्रेसला देऊन टाकावी. थोडक्यात उभाठा शिवसेनेने राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकीत उडी घेऊ नये, अशी काँग्रेसची अट आहे. दुसरीकडे भावी पक्षप्रमुख उभाठाचे आदित्य ठाकरे यांनी अशी भूमिका मांडली की महाविकास आघाडीचे जे 3 गट आहेत, त्यातला सर्वात मोठा गट जर उभाठा शिवसेना असेल, तर त्यांचा हक्क आपोआपच राज्यसभेच्या जागेवर आहे आणि म्हणूनच ही राज्यसभेची जागा आपल्यासाठी आहे, उभाठा शिवसेनेसाठी आहे, असा दावा करून आदित्य ठाकरे यांनी
शरद पवार यांचा दावा घोषित नसला तरी फेटाळून लावलाय. खरं तर शरद पवार हे राज्यसभेवर गेले पाहिजेत हा आग्रह त्यांच्या पक्षाकडून होण्याच्या आधी उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते नेते संजय राऊत यांनी सुरू केला. आणि ज्या वेळेला संजय राऊत अशी सुरुवात करतात तेव्हा त्या गोष्टीचा सुथडा होणं हे स्वाभाविक आहे. नवी जेव्हा महाविकास आघाडी झाली, ज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे शिवसेनेला घेऊन गेलेले होते आणि राष्ट्रवादी की शिवसेना या दोन्हीमध्ये फाटाफूट झालेली नव्हती, त्या काळात संजय राऊत सातत्याने एका गोष्टीचा आग्रह धरत होते की युपीए म्हणजे INDIA नावाची राष्ट्रीय आघाडी तयार होण्याच्या आधीची 10 वर्ष देशावर सत्ता राबवणारी UPA नावाची जी संघटना आघाडी होती, ज्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी होत्या, त्याची पुनर्रचना करावी आणि युपीएचं नेतृत्व शरद पवारांकडे द्यावं हा आग्रह संजय राऊत यांनी धरला होता. अखेरीस काँग्रेसच्या नेत्यांनी संजय राऊत यांना असं सापडलं की अजूनही शिवसेनेला युपीए मध्ये घेतलेलं नाही. तुम्ही युपीएचं नेतृत्वाविषयी बोलू नका, तुम्ही युपीए मध्ये तुम्ही म्हणजे शिवसेना नाहीच आहे, अखंड शिवसेना. याची मी आठवण एवढ्यासाठी करून दिली की ज्या प्रकारे शरद पवारांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यानंतर हळूहळू करत उबाठा शिवसेना जो महाविकास आघाडीतला सर्वात मोठा 20 आमदारांचा पक्ष आहे आणि काँग्रेस जो 16 आमदार 2 क्रमांकाचा पक्ष आहे, त्यांनी 10 आमदारांच्या शरद पवार गटाला सरळ सरळ पानं पुसलेली आहेत आणि दोघांमध्ये आपसात या येणाऱ्या राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली. आणि त्यामध्ये मला कळलेली माहिती अशी आहे की काँग्रेस आणि उबाठा शिवसेना या दोघांनी मिळून ठरवले की राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यायची आणि विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्यासाठी किंवा उबाठा शिवसेनेसाठी सोडायची. आता यातली गुंतागुंत किंवा राजकारण समजून घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना आमदार होण्याची हौस नाहीये, पण राजकारणामध्ये आणि संसदीय राजकारणामध्ये सत्तेच्या राजकारणामध्ये राहायचं असेल तर आपल्या आमदारांवर वचक ठेवण्यासाठी आपल्याला विधान परिषदेचं सदस्य व्हावं लागेल हे हळूहळू करत उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेलं आहे. पण जागा एकच असेल आणि ती काँग्रेसला सोडायची, मग राज्यसभा घेऊन कोणाला पाठवायचं? तर परत प्रियंका चतुर्वेदी. आणि इथे सगळी गडबड होते. अगर या वेळेला काँग्रेसच्या मदतीने राज्यसभा सदस्य म्हणून उबाठा शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदींना पाठवण्यात आलं तर 2 वर्षानंतर 2028 मध्ये परत एकदा विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक येईल. त्यावेळेला राज्यसभेच्या रिकाम्या होणाऱ्या जागेवर उबाठा शिवसेनेला दावा सांगता येणार नाही. 2 वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता, आता निमूट आम्हाला पाठिंबा द्या असा दावा काँग्रेस करू शकते. आणि लक्षात ठेवा, आज रिक्त होणारी जागा प्रियंका चतुर्वेदींची आहे, पण 2 वर्षांनी रिक्त होणारी जागा संजय राऊत यांची आहे. आणि म्हणून आज कुठल्याही परिस्थितीत राज्यसभेची जागा उबाठा शिवसेनेच्या वाट्याला येऊ नये. महाविकास आघाडी म्हणून असलेली जागा ही उबाठा शिवसेनेला मिळू नये, जेणेकरून 2 वर्षानंतर त्या जागेवर आपल्याला दावा करता यावा, ही संजय राऊत यांची भूमिका असू शकते. कारण आज 2026 मध्ये उबाठा शिवसेनेला महाविकास आघाडीच्या वाट्याला येऊ शकणारी एकमेव जागा मिळाली तर 2 वर्षानंतर ज्या परत राज्यसभा निवडणुका होतील त्यामध्ये शिवसेनेला दावा करता येणार नाही. आणि तेव्हा शिवसेनेची जी जागा राज्यसभेतून रिक्त होते ती खुद्द संजय राऊत यांची आहे. म्हणजे आज राज्यसभेत उबाठा शिवसेना जाणं किंवा प्रियंका चतुर्वेदी जाणं याचा अर्थ 2 वर्षानंतर संजय राऊत यांची जी रिक्त होणारी जागा आहे
जी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उभाठाला दावा करता येईल त्या जागेवर आजच पाणी सोडण्यासारखं आहे. आणि म्हणून सुरुवातीला शरद पवारांचं नाव पुढे करणारे संजय राऊत यांनी अचानक बॅकफूटवर जात महाविकास आघाडीवर किंवा राज्यसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा सोडत विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह सुरू केला. आणि त्यामुळे आता जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे ती अशी आहे की उबाठा शिवसेनेला विधान परिषद उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणि राज्यसभेची जागा उबाठाच्या पाठिंब्याने काँग्रेसने जिंकावी असं गणित आहे. आणि ते गणित जमण्यासारखं आहे, कारण शरद पवारांकडे अवघ्या 10 आमदारांची संख्या आहे आणि ती संख्या पाठीशी उभी राहिली नाही तरी काँग्रेस राज्यसभा आणि शिवसेना विधान परिषद जिंकू शकतात. आणि म्हणूनच तुम्हाला दिसेल की विधानसभेचं जे विधिमंडळाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं त्याच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारने देऊ केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आणि जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमधून शरद पवार गटाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गैरहजर राहिले, अनुपस्थित राहिले. कारण राज्यसभा विधान परिषदेचा विचार हा परस्पर काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांच्यात चालू असेल तर आपला पत्ता कापला गेलाय हे एक प्रकारे शरद पवार गटाने स्वीकारलेलं सत्य आहे. आणि म्हणून अजूनही शरद पवारांच्या गोटातून राज्यसभा लढवायची की नाही याविषयी संपूर्ण कडेकोट मौन पाळलं जात आहे. अर्थात हे मौन 5 मार्च पर्यंत चालू शकेल, आणखी आठवडाभर चालू शकेल, कारण त्यानंतर राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरायची तारीख सुद्धा संपून जाणार आहे. किती विचित्र परिस्थिती या 3 पक्षांनी स्वतःवर ओढवून आणली बघा. अनेकदा मित्रांनो काय असं माहितीये का, कारण नसताना तुम्ही जेव्हा डावपेच खेळायला लागता तेव्हा ते डावपेच समोरच्याचं नुकसान करण्यापेक्षा तुमच्या अंगलट येण्याची आणि तुमच्यावर उलटण्याची शक्यता अधिक असते. आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये मी बघतोय की कारण नसताना भाजपच्या वाकड्यात जाऊन जे काय डावपेच महाविकास आघाडी शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस खेळले ते त्यांच्यावरच उलटत गेलेले आहेत. आणि आज त्या 3ही पक्षांना मिळून एक विधान परिषद आणि एक राज्यसभा सदस्यत्व मिळवण्यासाठी किती कसरती करायला लागतात बघा. पण जेव्हा तुम्ही डावपेच खेळता आणि डावपेच खेळताना तुम्ही समोरच्याला उल्लू बनवायला बघत असता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आपले स्ट्रॉंग पॉइंट आपली बलस्थानं बघत असतो, पण समोरच्याचे वीक पॉइंट बघून आपली बलस्थानं बघून जेव्हा गणित मांडता तेव्हा तुमची बलस्थानं सुद्धा वीक पॉइंट होऊ शकतात. आता इथे लक्षात घ्या, 20+16 हे काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेच्या बेरजेतून राज्यसभा आणि विधान परिषद सहज जिंकता येणं स्वाभाविक आहे असं वाटतं, पण व्यवहारात तसं होत नसतं. तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वीच्या 2022 असेल 2024 असेल या निवडणुका राज्यसभा विधान परिषदेच्या बघितल्या तर अशाच प्रकारचे अकारण डावपेच खेळले गेले आणि त्यामध्ये नुकसान महाविकास आघाडीचं झालं होतं, महाविकास आघाडीतल्या याच पक्षांचं झालं होतं. मी हे आज एवढ्यासाठी सांगतोय की माझ्याकडे अशी माहिती आहे की पवार गटाला काय करायचं ते करू देत, त्यांना अजितदादा गटाशी विलिनीकरण करायचंय, एनडीएच्या सत्तेत जायचंय का, आणि आज शरद पवारांना आपण पाठिंबा दिला आणि राज्यसभेवर पाठवलं आणि उद्या विलिनीकरण झालं तर आपल्या मतावर निवडून गेलेले शरद पवार हे एनडीएच्या गोटात बसतील तर आपल्यालाच तोंडगशी पडावं लागेल. म्हणून काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसने साफ शरद पवार गटाला बजावलेला आहे की विलिनीकरणाविषयीची तुमची भूमिका जाहीर करा,
भूमिका म्हणजे काय आहे? विलिनीकरण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना हवंय, पण विलिनीकरणानंतर शरद पवारांचा गट सत्तेत बसलेल्या अजितदादा गटाबरोबर जाणार आहे, की अजितदादांचा गट सत्ता सोडून महाविकास आघाडीमध्ये येणार आहे, याविषयी कुठलाही खुलासा गेल्या महिन्याभरात होऊ शकलेला नाही. आणि म्हणून काँग्रेसचा संशय रास्त ठरतो की आपल्याकडून राज्यसभा मिळवायची आणि नंतर एनडीए मध्ये जायचं, अशी सुद्धा पलटूबाजी शरद पवार करू शकतात. ही शरद पवारांची ओळख किंवा पहचान आहे. आणि म्हणून काँग्रेसची जी सावधानता आहे की राज्यसभेसाठी पाठिंबा हवा असेल तर आधी विलिनीकरणाविषयीची तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही विरोधी गटामध्ये राहणार आहात की सत्ताधारी एनडीए मध्ये जाणार आहात? अजितदादांबरोबर जाणं म्हणजे सत्तेत जाणं आहे, मोदींबरोबर जाणं आहे, भाजप बरोबर जाणं आहे. आणि म्हणून काँग्रेस हट्ट करून बसली आहे की जोपर्यंत विलिनीकरणाविषयी शरद पवारांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत राज्यसभेत शरद पवारांच्या नावावर काँग्रेस शिक्कामोर्तब करणार नाही. उभाठा शिवसेनेची गोष्ट सांगितली. 2 वर्षानंतर संजय राऊत यांना आपल्या जागेवर पाणी सोडावं लागेल, म्हणून त्यांना आजच राज्यसभेचा हव्यास सोडावा लागलेला आहे. आणि म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये ऑलरेडी 2 फळ्या पडलेल्या आहेत. शरद पवार एका बाजूला आणि उरलेल्या बाजूला उभाठा आणि काँग्रेस. निकाल काय लागतील ते नंतरचा विषय. पण एक भाग लक्षात घ्यावा लागतो की अवघ्या 2 आमदारांच्या बळावर शरद पवार राज्यसभेपर्यंत मजल मारू शकतील का? आणि म्हणून तो मी विषय केला की जर फडणवीस आणि शरद पवार हे 2 पाताळयंत्री राजकारण करणारे एकत्र आले, म्हणजे पेशव्यांनी खासदारकीची वस्त्र दिली किंवा शरद पवारांनी मागितली, तर राज्यसभेचं गणित बदलू शकतं, हे मी आधीच सांगितलेलं आहे. आणि कदाचित तसाच विचार उभाठा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुद्धा चालू आहे. आणि म्हणून शरद पवार गट बाजूला टाकून काँग्रेस आणि उभाठा यांनी आपलं आपलं राज्यसभा विधान परिषदेचं राजकारण आणि निवडणुकीचं नीती पुढे सरकवलेली आहे. बघू पुढे काय होतं. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.